नमस्कार, मी पाटलू पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण कोकणात आहोत आणि विशेषतः राजापूर तालुक्यातील कोळवरखेडे या गावी आहोत आणि माझ्याबरोबर सुहास मोरे आहेत, प्रशांत दाते आहेत, ज्यांचं बांबू सेटअप आहे, नाशिकचे आहेत, आणि वासुदेव घाग आहेत, जे बांबू शेतकरी आहेत, आणि महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे इकडले समन्वयक आहेत ते विजय सातपुते. त्यांच्याबरोबर आज आम्ही इथे भेट देत आहोत आणि विशेषतः मानगा बांबूच्या शेतीमध्ये कुठल्या प्रॅक्टिसेस केल्या पाहिजेत, काही अडचणी येतात त्याच्यावर कशी मात केली पाहिजे. सुहास मोरेंनी काही त्याबद्दल काही काम केलेलं आहे. घाग साहेब नमस्कार. 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 वासुदेव घाग यांची जी सौंदळा बांबू शेती आहे, कित्येक माजी सैनिक आहेत आणि अतिशय त्यांनी कष्टपूर्वक एक बांबूची शेती फुलवलेली आहे आणि त्याला आपण बांबू शेती एक आदर्श पद्धतीने कशी केली पाहिजे हे त्यांच्याकडं आपल्याला गेल्यानंतर बघायला मिळतं. आणि आज विशेषतः हे बांबूमधले जे काम करणारे लोक आहेत हे सर्व एकत्रित आलेले सुहास मोरेंच्या शेतामध्ये. आणि प्रशांत दाते सर, नमस्कार. नमस्कार. प्रशांत दाते नाशिकहून आलेले आहेत तिथं आणि त्यांनी ज्या भारतामध्ये ज्या प्रजाती असतात बांबूच्या त्याचं संकलन केलेलं आहे की या शेतीमध्ये आलेले आहेत. आणि आता बघतोय पण सुहास मोरे आहेत. नमस्कार सुहास. नमस्कार. सुहास यांची ही वडलोबाची शेती आहे आणि ते आजच्या बागेमध्ये त्यांनी बांबू बागेमध्ये शेतकऱ्याला येणाऱ्या समस्याबद्दलचं काय काय त्यांनी प्रयोग केले ते आपल्याला सांगणार आहेत. विजयराव नमस्कार. विजयराव सातपुते जे आहेत महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे कोल्हापूर वृत्त आणि पुणे वृत्त, ज्याच्यामध्ये पुणे आणि सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी असे सगळे जिल्हे येतात. तर त्यांच्याकडे ते महाराष्ट्र बांबू बोर्डाचं समन्वयक म्हणून काम आहे. बांबू लागवडीसाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या जे योजना आहेत ते शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचं ते काम करतात. तर ह्या सगळ्यांच्या बरोबर आपण आज ह्या पारंपरिक बांबू लागवडीच्या शेतीमधील अभ्यास करणार आहोत. तर आम्ही काय करतो की बांबू तोडल्यानंतर ब्रांच जे आहे, ब्रांच कटून आपण ते साईडला टाकतो, एक साईडला. पण इथं आल्यानंतर हे जे क्लम्प आहे, बांबूचे क्लम्प आहे, बेट आहे, त्या बेटाला यांनी ब्रांचेस कट करून याला असा गोल टाईप लावलेला आहे. नाही, काय उद्देश आहे तर का? उद्देश मी ते आता सुहासजींना विचाराल का नेमकी बा ह्यांनी हे काय केलेलं आहे, कशासाठी केलेलं आहे हे. नमस्कार, सुहास मोरे. आम्ही 2019 पासून कमर्शियल लागवडीमध्ये आलो. वासुदेव घाग माजी सैनिक आहेत, आमचे सौंदर्याचे आमचे मित्रच आहेत ते, आणि त्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतली कमर्शियल बांबू लागवडची. त्यापूर्वी पारंपरिक बांबू लागवड आमच्या वडिलोपार्जित त्या ठिकाणी चालू होती. काम करत असताना आम्हाला एक प्रश्न निर्माण झाला. वासुदेव घाग मी कायमस्वरूपी याच्यावर चर्चा करत असतो की काय करता येईल, नाविन्यपूर्व काय करता येईल. तर शाळेंदर हा प्राणी आहे, तो आमच्याकडे खूप उपद्रव निर्माण करतो. हे बांबूचे जे नवीन येणारे शूट्स आहेत, कोंब, ते जमिनीत उखरून खातं आणि त्यामुळे काय होतं की कोंबवर आल्यालाच खायला सुरुवात करतं आणि त्याचं वंशखंडन होतं. जर तो खाल्ला गेला तर त्याच्या पुढे बांबूची उत्पत्ती थांबणार आहे. कारण नवा कोंब असतो, नवा कोंब जो येणार असतो जूनमध्ये किंवा जुलैमध्ये येणारा कोंब, जेव्हा तो खाल्ला जातो तेव्हा त्याचं वंशखंडन होतं. बरोबर. आणि त्यामुळे काय होतं की ती बांबूच्या बेटाची ग्रोथ तिथेच खुंटली जाते. मग ती खुंटली तर आपली बांबूची बाग नष्ट होऊ शकते. ती होऊ नये यासाठी आम्ही हा प्रयोग केलेला आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणताय की हे जे साळींद्र येतं ते खालचे कोंब खातं. मग तुम्ही काय केलं याच्यावर? काय करायचं असतं की आता ही ओपन जो बांबू आहे, ओपन बांबू असल्यामुळे ह्याच्या माती आहे ते साळींदर येणार, तिथून येणारा कोंब असणार, ते उखरणार ते आणि इथला कोंब खाल्ला जाणार. हा खाल्ला की याच्यानंतर जी येणार, हा जो आलेला आहे, हा जर इथे खाल्ला असता तर हा इथे आला नसता. याच्या पुढची येणारी सगळं जनरेशन आहे ते खुंटलं जातं, थांबलं जातं. आणि ते थांबवण्यासाठी आम्ही हा प्रयोग केलाय. नवीन आपण बांबू लावतो त्याला कोंब ह्या प्रकारे येतो आणि हा इथे खाली खतून शायंदर खाली खतून खातून ह्याचा स्टार्टिंगला जिथे येतोय तिथपर्यंत जाते खात, आणि जे कोवळा बांबू आहे तो खाऊन टाकतो. म्हणजे नवीन सगळं शूटच जातात, शूट जातो. हा मरून जाणार हा इथे खाल्ल्यामुळे, आणि याला पुढची जी होणारी वाढ आहे, उत्पत्ती इथे खुंटली जाणार. हा मॅच्युअर्ड होत जातो आणि त्यामुळे याच्या पुढे त्याचं जे वाढ होणारी आहे ती खुंटते आणि त्यामुळे पूर्ण बागेचं नुकसान होण्याचे चान्सेस 90% असतात. मग त्याच्यासाठी अशा झाडाच्या फांद्या किंवा
बांबूचे उरलेले जे शेंडे आहेत फांदे आहेत त्या सर्व अशा साईडला टाकल्या की शाळेंद्राला तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यापासून 90% आपल्याला फायदा होतो. गाग साहेब, तुमच्याकडे हा उपद्रव होता का? माझ्याकडे जवळजवळ 100% होता. बर 100% झाल्याच्या नंतर आम्ही एकत्र येऊन काहीतरी आपण याच्यावर प्रयोग करूया हां असं ठरवलं. बर मग सुहास मोरे यांच्या लक्षात आलं की आपण जो बांबू तोडतो हां त्याच्या फांद्या वरच्या ब्रांचेस आहेत त्या तोडून आपण जर टाकल्या तर काय होईल. हां तर सुहास मोरेने सजेशन केलं की ह्या फांद्या आपल्या भोवतीना तुकडे करून ज्या ओल्या असताना ते आपण इथे टाकल्यावर काय परिणाम होतो ते बघूया. त्यासाठी हा पूर्ण फांद्या टाकल्यामुळे जवळजवळ 80 ते 90% आमचा उपद्रव कमी झाला आहे. आणि कशाचा झाला? उपद्रव आहे हा शाळेंदर प्राणी आहे. हां हा जो कोंब येतो हां स्टार्टिंगला बर. जो कोवळा असतो हां तो कोवळा आल्यापासून तो आणि जास्त करून हा मानगा आहे हां तो मानग्यालाच जास्त करतो. बर बोरबेटला कमी हां झाला तरी कमी, हं. पण हा मानगा आहे बांबू हा तो शोधून येणार पुरून या बेटामध्ये कुठे आहे मानगा म्हणजे कुठे आहे. त्याला त्याचा त्याचा आवडता त्याचं आवडतं हा, खाद्य आहे चविष्ट. मानग्याचं कोंब, हा मानग्याचा कोंब आविष्ट आणि तो म्हणून तो अटॅक करतो. अटॅक करतो आणि तो विषय संपून टाकतो. हं. त्याच्यामुळे पुढचं जो येणार आहे कोंब हं. किंवा काही जे पुढचे कोंब येणार होते ते थांबते बरं. आणि त्याच्यामुळे नुकसान होते. आणि आता मी म्हणेन तर 100%च बोलायचं, कारण 10% निसर्गावरच अवलंबून असतो आपण. हां 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 90% रिझल्ट जर आला तर आपण त्याला 100% बोलायला काहीच हरकत नाही. म्हणजे तुम्हाला चांगला परिणाम एक जाणवला. नंबर परिणाम झालेला आहे. आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांना पण हे सांगतो की आपल्या बांबेत बाग पण स्वच्छ होते हं. आणि त्याचं कंपोस्ट खत सुद्धा निर्माण होतं. ऑटोमॅटिक ते 2 वर्षानंतर ते ऑटोमॅटिक कुजलं जाणार. पण ते त्याचं- नवीन असतानाच हा बरोबर जो तोड होते त्या नवीन असताना ते तोडायला पण बरं पडतं, बारीक करायला पण पडते बरं. आणि ते ब्रांचेस जे तुकडे आहेत ते बरोबर त्या बेटामध्ये बसतात. चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने हा शाळेंदर प्राण्याचा जो त्रास आहे तो थोडा कमी करायचा झाला किंवा 100% कमी प्रत्येक करायचा झाला, शेतकऱ्यांना हा आहेच हा उपाय करायला हरकत नाही. त्यासाठी वेगळं काही संसाधन आणण्याची गरज नाही, आणि अजून कोणी काढलेलं नाही. खर्च नाही. हा आणि कोणी काढलेलं पण नाही काढलेलं पण नाही. आणि वेगळा खर्च नाही. म्हणजे आपल्या साधनाचा वापर आपण करून आपल्या शेतामध्ये हे करू शकतो. तिहेरी फायदा आहे. हा तिहेरी म्हणजे फायदा आहे. नुकसान थांबते, हा कचरा बागेचा साफ होतोय साफ आणि कंपोस्ट खत तयार कंपोस्ट होते. तयार होते. धन्यवाद.